महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा कायम आहे। नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरू केलेला आहे। हेमंत गोडसेंकडून प्रचार साहित्याची तयारी केली जाते। 10 वर्षात केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवणार असून नाशिकची जागा आम्हालाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरलेला आहे। तर संजय शिरसाटांनी सुद्धा नाशिकच्या जागेवरती दावा सांगितला आहे। कार्यकर्त्याची शिवसैनिकाची भावना आहे की हे जागा आपली शिवसेनेची आणि म्हणून आपल्याला ही शिवसेनेलाच सुटावी, कारण या ठिकाणी खासदार शिवसेनेचा आहे आणि त्यानंतर खाली आज आमदार नाही आहे, आज महापालिका नाही, जिल्हा परिषद नाही आणि म्हणून जे काही उद्या जी काही कामं पडत लोकप्रतिनिधी खरं तर सर्वच निवडून आल्यानंतर सर्वच पक्षांचा असतो। आपण देखील सातत्यानं काम करत असताना कुठल्याही प्रकारे पक्षभेद केलेला नाही आहे, कुठलेही जातीवाद त्या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून सर्वांचाच लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण ओळख निर्माण केलेली आहे। आणि निश्चित मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील शिवसेनेला ही जागा सुटावी म्हणून आग्रही राहतील। कसं बघ, हेमंत गोडसेबद्दल आजही माझं मत आहे, तिथलच्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की ही जागा शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळावी। तुम्हाला बाकी काय प्रयोग करायचे असेल तर इतर ठिकाणी करावेत। आणि स्टँडिंग असलेला आणि चांगल्या मताने निवडून आलेला दरवेळेला आणि त्यांनाच पराभूत करून निवडून आलेला जो हेमंत गोडसे, त्यांना जर उमेदवारी दिली नाही तर थोडासा नाराजीचा सूर त्या मतदारसंघात उमटू शकतो। म्हणून आमचा आग्रह असाच राहणार आहे, आजही आमचा आग्रह कायम आहे की हेमंत गोडसेला उमेदवारी दिली पाहिजे।